नमस्कार. व्हीके व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मध्यंतरी बऱ्याच दिवस 10वीच्या व्हिडिओमध्ये असल्यामुळे तुम्हाला मी रेग्युलर आपले स्पोकनचे व्हिडिओ देऊ शकलो नाही. याबद्दल सगळ्या मी सबस्क्रायबरचा आणि माझी व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या मित्रांचा, सगळ्यांचा, भावांचा, बहिणींचा मी खूप खूप दिलगिरी व्यक्त करून क्षमा मागतोय. आता बघा, आपण डे 9 चालू करतोय. आपले प्रेझेंटचे 4 काळ झालेले आहेत आणि पास्टचे 4 काळ झालेले आहेत. आता फ्युचर आजपासून आपण चालू करतोय. सगळे रिव्हिजन वाचा एक मी शेवटला व्हिडिओ टाकणार आहे. जो मोठा व्हिडिओ असेल सगळे टेन्स त्याच्यामध्ये येतील. तासभराचा व्हिडिओ असेल. पण तुम्ही पहिल्या दिवसापासून परत रिव्हिजन करा. वाक्य म्हणायचा सराव करा. प्रत्येक काळामधली 4-4 वाक्य तुम्हाला यायला पाहिजेत. जसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेत. तसं एक सब्जेक्ट आणि एक वर्ब घेऊन तुम्ही ते व्हिडिओमध्ये जसं दाखवले तसं फास्ट वेगानं म्हणायचं, टाइम लावून म्हणायचा सराव करा. जेवढं तुम्ही फास्ट वेगानं वाक्य म्हणायला सुरू करणार तेवढ्या स्पीडनं तुम्ही उद्या भविष्यात इंग्लिश बोलणार आहात. तेवढ्या स्पीडनं तुम्ही वाक्य तयार करणार आहात. ठीक आहे. आता बघा, आपण बघतोय फ्युचर आजपासून चालू करतोय. फ्युचर म्हणजे भविष्य काळ. त्याच्यामध्ये परत 4 काळ आहेत. जसे वर्तमान काळात होते, भूतकाळात होते, तसे भविष्य काळामध्ये सुद्धा 4 आहे. त्यातला पहिला आहे सिंपल फ्युचर आणि एकूण काळांच्या मधला हा 9वा काळ होईल. प्रेझेंटचे 4 आणि 12 काळांच्या मधला हा 9वा काळ आणि फ्युचर मधला पहिला काळ. सिंपल फ्युचर ज्याला आपण साधा भविष्य काळ म्हणतोय. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि विल आणि V1. आता बघा, तुम्ही कदाचित शाळेमध्ये शिकत असताना सब्जेक्ट प्लस विल प्लस ऑब्लिक शाल पण घेतलेला असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे विल आणि शाल वापरायचं कुठे हे तुम्हाला हायस्कूलमध्ये वगैरे तुम्ही स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये किंवा कुठे शिकलेला असणार, पुस्तकामध्ये वाचलेलं असणार, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलेलं असणार. पण मी इथे शाल घेतलेलं नाही. बिकॉज ऑफ मॉडर्न लँग्वेजनुसार आपल्याला विल हे सगळ्या सब्जेक्टसाठी वापरलं तरी चालतं. विल वापरायचं झालं तर आपण सगळ्यांना वापरतोय आणि शाल वापरायचं झालंच तर जुन्या इंग्रजीमध्ये शाल हे आय आणि वी साठीच फक्त वापरलं जायचं. पण आपण काय करूया, आपल्याला सवय लावून ठेवूया. आपल्याला मॉडर्न इंग्रजी शिकायचं आहे त्यामुळे विल आपण सगळ्यांनाच वापरतोय. तरी पण माहितीसाठी असावं म्हणून मी तुम्हाला शाल हे सांगितलं, लक्षात घ्या. बघा, हा रूल मला आठवते कॉलेजला असताना मी असलम चाऊस सरांच्या इंग्रजीमध्ये बोला पटकन या चाऊस डिक्शनरी याचा खूप मोठा फॅन होतो. तेव्हा त्या पुस्तकामध्ये हा टेन्सच्या याच्यामध्ये नियम दिलेला आहे. लक्षात. आणि कुठल्या तरी पुस्तकामध्ये मी वाचलेला आहे, तो बऱ्याच दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर विल हे आपण सगळ्यांच्यासाठी वापरू शकतो. अगदी त्याच पद्धतीने सर तुम्हाला माहित असायला पाहिजे की शाल वापरायचं झालं तर फक्त आय आणि वी साठी. ठीक आहे. मग आता विलच आपण वापरतोय. आय विल रीड, वी विल रीड, यू विल रीड, दे विल रीड, श्याम विल रीड, ही विल रीड, गीता विल रीड, शी विल रीड आणि इट विल रीड. लक्षात घ्या. म्हणजे आता अर्थ कसा होईल बघा. आय विल रीड म्हणजे मी वाचेन, क्रियापदाचं पहिलं रूप घेतले. किंवा आय विल रीड मी वाचेन, आय विल रीड मी वाचणार, असाही अर्थानं म्हटलं तरी चालते. लक्षात आहे का बा. आपण याचा वापर खूप करत असतोय. आता एक एक्झाम्पल दिलंय, गीता विल गिव्ह, गीता देईल किंवा गीता देणार. बघा, वी विल रीड आम्ही वाचू, आम्ही वाचणार. यू विल रीड तू वाचशील किंवा तू वाचणार. दे विल रीड ते वाचतील किंवा वाचणार. श्याम विल रीड श्याम वाचेल किंवा वाचणार. ही विल रीड तो वाचेल किंवा वाचणार. गीता विल रीड गीता वाचेल किंवा वाचणार. शी विल रीड ती वाचेल किंवा वाचणार. लक्षात आहे का बा. ठीक आहे. आता बघा, आय विल वर्क मी काम करणार. आय विल स्पीक इन इंग्लिश मी इंग्लिश मध्ये बोलणार. तुम्ही म्हणताय बघा, मी उद्या देईन. आय विल गिव्ह यू टुमारो. टुमारो आय विल गिव्ह यू. आय विल गिव्ह म्हणजे मी देईन. मी उद्या भेटेन. आय विल मीट मी उद्या येईन. आय विल कम मी जाईन. मी उद्या मुंबईला जाईन. आय विल गो टू मुंबई टुमारो. कळते का? तुम्ही जे काय सांगत असाल मी थोड्या वेळात तुला देईन. आय विल गिव्ह यू सम टाइम आफ्टर सम टाइम. समजते का बघा. अशी जी तुम्ही वाक्य सांगत असतात. मी देणार, मी बोलणार, मी करणार, मी येणार, मी जाणार, मी सांगणार, मी ऐकणार. ही जी सगळी मग थोड्या वेळानं असेल, उद्या असेल, परवा असेल, वर्षानंतर असेल. कळते का बघा. आपण हा इंग्लिशचे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर आपण काय करणार, इंग्लिश बोलणार. वी विल स्पीक इंग्लिश आफ्टर दिस व्हिडिओज. आफ्टर दिस विके सर्स कोर्स. विके सरांच्या या कोर्स नंतर आपण इंग्लिश बोलणार. लक्षात आहे का बघा. समजते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय की वाक्यरचना करायची. आपण बोलत असतो. आपण मित्राला पण मी तुला उद्या देईन, मी उद्या येईन, मी पैसे देईन. आय विल गिव्ह यू मनी. 5 o'clock 5 वाजता मी पैसे देईन. टुडे 5 o'clock आय विल गिव्ह यू मनी. मी आज संध्याकाळी आज 5 वाजता तुला पैसे देईन. कळते का बघा. म्हणजे जे आपण वाक्य बोलतो, देणार, करणार, सांगणार, येईन, ती सगळी यामध्ये येतात. आता याच्यामध्ये बघा,
त्याच्यामध्ये 4 वाक्य येतात. 4 वाक्य करणं खूप सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, यू विल रीड म्हणजे तू वाचशील किंवा वाचणार. आपल्याला जे सोपं वाटेल ते आपण घ्यायचं, आपल्या बोलीभाषेला बसेल ते अर्थानुसार बदलायचं आपल्याला. तू वाचशील किंवा तू वाचणार. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, सब्जेक्ट आणि व्हर्बच्या मध्ये काही आला असेल तर आपल्याला बाहेरून काही घ्यावं लागत नाही. ते टू बीची रूपं असू शकतात, कळतंय बघा, टू हॅवची रूपं असू शकतात. त्यामुळे आपण आता इथे काय केले, विल आले, विलला समोर आपण घेतोय. विल यू रीड म्हणजेच काय, तू वाचणार का. ठीक आहे. यू विल नॉट रीड असं म्हटलं तरी चालेल, बट वी हॅव टू लर्न मॉडर्न लँग्वेज, सो वी विल प्लस नॉट इज इक्वल टू विलंट होत नाही. लक्षात घ्या, विल प्लस नॉट वोंट होते. त्याचा उच्चार वॉन्ट करायचा नाही, वोंट. ठीक आहे. विल प्लस नॉट वोंट. बघा, यू वोंट रीड म्हणजे तू वाचणार नाही. ठीक आहे. आता वोंटला समोर घेऊया आपण. वोंट यू रीड, तू वाचणार नाही का. यू विल रीड, तू वाचणार. विल यू रीड, तू वाचणार का. यू वोंट रीड, तू वाचणार नाही. वोंट यू रीड, तू वाचणार नाही का. किंवा असंही म्हण, यू विल रीड, तू वाचशील. विल यू रीड, तू वाचशील का. यू वोंट रीड, तू वाचणार नाही. वोंट यू रीड, तू वाचणार नाही का. समजा इथं सब्जेक्ट बदलला, समजा आय विल स्पीक, वर्बही बदललं तरी अशीच वाक्य होणार. आय विल स्पीक, मी बोलेन किंवा मी बोलणार. आय विल स्पीक, मी बोलेन. विल आय स्पीक, मी बोलेन का. आय वोंट स्पीक, मी बोलणार नाही. वोंट आय स्पीक, मी बोलणार नाही का. समजा इथे घेतलंय, गीता विल गिव्ह, गीता देईल किंवा देणार. गीता विल गिव्ह, गीता देईल. विल गीता गिव्ह, गीता देईल का. गीता वोंट गिव्ह, गीता देणार नाही. वोंट गीता गिव्ह, गीता देणार नाही का. समजते. समजा श्याम विल रन, श्याम पळेल. विल श्याम रन, श्याम पळेल का. श्याम वोंट रन, श्याम पळणार नाही. वोंट श्याम रन, श्याम पळणार नाही का. ठीक आहे. समजा वी विल टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. वी विल टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेणार. विल वी टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेणार का. वी वोंट टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही. वोंट वी टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही का. समजते का. बघा, अशा पद्धतीने तुम्ही या काळातली 4 वाक्य म्हणायला शिकायला पाहिजे, लिहायला पण शिकायला पाहिजे. तुमची 200 पानी वही ही टेन्स वरती छपवायची आहे. कमीत कमी 200 पानी, म्हणजे तुम्हाला आयुष्यभरासाठी परफेक्ट होऊन जाते. आणि वाक्य जास्तीत जास्त म्हणायचा सराव करायचा. ज्या त्या काळात वाक्य तुम्हाला म्हणता आली पाहिजेत आणि ती एकत्रित बांधता आली पाहिजे. जसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत बघा, म्हणजे डे 1 टू डे 1 पासून ते डे 2 पर्यंत, डे 1 ते 4, डे 1 पासून ते 8 पर्यंत असं सुद्धा दाखवले. 32 वाक्य. तशी तुम्हाला प्रत्येक प्रोनाऊनची आय, वी, यू, दे, ही, शी, इट, श्याम, गीता या ठिकाणी कुठलंही नाव घेऊन, तुमचं स्वतःचं नाव घेऊन अशी सगळी वाक्य तुम्हाला स्पीडनं म्हणता आली पाहिजेत. लक्षात घ्या. म्हणजे त्यानुसार प्रत्येक वाक्य एकच सब्जेक्ट घ्यायचा आणि एक वर्ब घ्यायचा आणि त्याची पहिला वाक्य बनवायची, वहीत बनवा वाटल्यास, आणि ती म्हणायचा सराव करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्रेनला आणि जिभेला सांगावं लागणार, तुम्हाला विचार करावा लागणार नाही की बा हॅव आले समोर मग क्रियापद तिसरं रूप घ्यायला पाहिजे का. आय आलं तर त्यासमोर हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं. ही आल्यावर हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं. ही चूकच होत नाही. तिसरं रूप घ्यायचं का क्रियापदाचं, हे चूकच होत नाही. ही तुम्हाला आपण आपोआपच तुम्ही परफेक्ट होऊन जाताय. लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही कोणीही असाल, मी तुम्हाला जसं सांगितले, वही घाला, लाजायचं नाही. त्याच्यामध्ये काय घाबरायची गरज नाही आहे. आपल्याला शिकायचं आहे. लक्षात घ्या. माझ्यासमोर बरेचसे विद्यार्थी असे होते की जे माझ्यापेक्षाही वयानं मोठे होते, शिक्षणानं मोठे होते, पण त्याच खूप चांगले इंग्रजी बोलतात. त्यांनी न लाजता हे सगळं शिकल्यामुळे आपलं हे सगळं हायस्कूलला झालेलं असते. मराठी शाळेत नाही सुद्धा हायस्कूलला वगैरे आपण झालेलं असते. आता परत तेच करायचं काय. पण बाळांनो, मित्रांनो,
ही पद्धत त्यावेळीची वेगळी होती, आताची ह्या पद्धतीने आपण हे, आणि आपल्याला त्यावेळी तहान एवढी नव्हती, एवढी गरज वाटत नव्हती शिकावं. त्यावेळच्या शिक्षकांनी सुद्धा आपल्याला चांगले शिकवलेलं असते, पण आपल्याला त्यावेळी जाणीव नव्हती, गरज नव्हती. आपल्याला आता गरज आहे सध्या, आणि हे कमी कालावधीत मी चॅलेंज देत आलोय. कमी कालावधीत आपल्याला याच पद्धतीने इंग्रजी बोलायला येणार आहे, इंग्रजी लिहायला येणार आहे, इंग्रजी सगळं समजणार आहे. व्हर्ब पाठांतर चालू ठेवा. तुम्हाला जेवढे जमतील, दिवसाला 5-6 व्हर्ब जरी जमलेत तरी त्याची तिन्ही रूपाने अर्थासहित, स्पेलिंग सहित व्यवस्थित पाठ करून ठेवा. व्हर्बचा सुद्धा एक मी पुढे व्हिडिओ टाकणार आहे की ज्याच्यामध्ये सगळे भरपूर व्हर्ब असणार आहेत, 200-300च्या पुढे व्हर्ब असणार आहेत. ते तुम्ही लिहून घेऊन किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही रोज थोडे थोडे पाठ करा. यात 2-3 दिवसात मी परत तो व्हिडिओ टाकणार आहे, लक्षात घ्या. ते तुम्हाला व्हर्ब आणि हे टेन्स व्यवस्थित करा बस. तुम्हाला कुठलं ग्रामरचं पुस्तक, इंग्लिश स्पीकिंगचं पुस्तक वाचायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही एवढंच टेक्निक फॉलो करा, ज्या टेक्निकनं माझ्याकडच्या हजारो विद्यार्थ्यांना फरक पडलेला आहे. त्याच्या या टेक्निकचा एवढंच तुम्ही हे करा. वाक्य म्हणायचा जास्तीत जास्त सराव करा. आता हे टेन्स जसे होतील तशी तुम्हाला वाक्य रचना कशा करायच्या हे सांगत जाईल. फक्त त्याच्या अगोदर काय, तुम्हाला आय, वी, यू, दे, ही, शी, इट या सगळ्यांची, राम, श्याम, गीता नावं अशी कोणाची पण घ्या, यांची तुम्हाला अशी वाक्य म्हणता आली पाहिजे. आता तुमची बघा 32 आणि ही 4 प्लसमध्ये ही 4 आली, म्हणजे पहिल्या काळाची 16, दुसऱ्या काळाची 16, 32 झाली, परत ही 4, अशी 36 वाक्य झाली. लक्षात, ही तुम्हाला म्हणता आली पाहिजे अशी 36 वाक्य. तर तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टनं कुठल्याही वर्ग घेऊन म्हणता आली तर तुम्ही परफेक्ट होणार आहे. ठीक आहे. काय असेल शंका तर मला विचारा. शॉर्ट व्हिडिओ बघा, त्याच्यानुसार तुम्ही म्हणायचा सराव करा. थँक्यू. पुढच्या डेला पुढचा आपण व्हिडिओ बघूया.